नमस्कार. भारतीय संविधानाच्या दर्शनावरच्या या चर्चेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भारतीय संविधानाच्या अशा एका भागाबद्दल बोलणार आहोत, ज्याला चक्क संविधानाचा आत्मा असं म्हणलं जातं. हो, बरोबर ओळखलत. आपण बोलतोय भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेबद्दल, म्हणजे प्रिॲम्बलबद्दल. पण मग एक प्रश्न पडतो की याला संविधानाचा आत्मा का बरं म्हणायचं? असं नक्की काय आहे या प्रस्तावनेत जे संपूर्ण संविधानाचं सार आपल्या डोळ्यासमोर उभं करतं? चला शोधूया या प्रश्नाचं उत्तर. चला तर मग या विषयात थोडं खोलवर जाऊया. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रस्तावना म्हणजे काही फक्त एक सुरुवात किंवा ओळखपत्र नाहीये. नाही, ती आहे आपल्या संपूर्ण संविधानाचा चेहरा आणि त्यामागे असलेलं मूळ मार्गदर्शक तत्वज्ञान. याला असं समजा की जशी NCERTची पुस्तकं असतात ना, ती आपल्याला कोणत्याही अवघड विषयाचा पाया अगदी सोपा करून सांगतात, अगदी तसंच काम प्रस्तावना करते. ती आपल्याला संपूर्ण भारतीय संविधान समजून घेण्यासाठी एक एकदम पक्का भक्कम पाया घालून देते. बरं, मग ही प्रस्तावना आली कुठून? कशी तयार झाली? तिचा जन्म कसा झाला? चला आता आपण या प्रस्तावनेच्या निर्मितीचा ऐतिहासिक प्रवास पाहूया. तर गोष्ट आहे 13 डिसेंबर 1946ची. पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत एक उद्दिष्टांचा ठराव मांडला. आणि तुम्हाला माहितीये का, याचा मसुदा BN राव यांनी तयार केला होता, ज्यांनी यासाठी विचार करा तब्बल 60 देशांच्या संविधानांचा अभ्यास केला होता. आणि मग शेवटी 22 जानेवारी 1947ला संविधान सभेने हा ठराव स्वीकारला आणि हाच ठराव पुढे जाऊन आपल्या प्रस्तावनेचा मुख्य आधार बनला. विचार करा, तो काळ कसा असेल? देश एका खूप मोठ्या बदलातून जातोय. अशावेळी हा उद्दिष्टांचा ठराव म्हणजे जणू एका अंधाऱ्या गुहेत पेटवलेली मशाल होता. त्या मशालीने संविधान बनवणाऱ्यांना एक स्पष्ट दृष्टी दिली, एक दिशा दिली की आपल्याला नक्की कसा देश घडवायचा आहे. आता आपण प्रस्तावनेच्या अगदी गाभ्याकडे वळूया. सुरुवात करूया त्या 5 शब्दांनी जे भारताचं स्वरूप म्हणजे नेचर ऑफ द इंडियन स्टेट काय आहे हे आपल्याला सांगतात. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे सार्वभौम, म्हणजेच सॉव्हरेन. याचा अर्थ अगदी सरळ सोपा आहे. भारत आपले देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणांचे निर्णय कोणत्याही बाहेरच्या शक्तीच्या दबावाखाली न येता पूर्णपणे स्वतंत्रपणे घेतो. पुढचा शब्द आहे समाजवादी, म्हणजे सोशलिस्ट. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, भारतातला समाजवाद हा काही मार्क्सवादी समाजवादासारखा नाहीये, तो खूप वेगळा आहे. इथे खाजगी मालमत्ता काढून घेण्याचा किंवा नष्ट करण्याचा उद्देश नाहीये, तर देशाची जी साधनसंपत्ती आहे तिचं योग्य वाटप करून लोकांचं कल्याण साधणं हा त्याचा मुख्य हेतू आहे. जसे की सगळ्यांना शिक्षण आणि आरोग्य सेवा मिळावी. हा फरक आपण एका उदाहरणाने समजावून घेऊ. बघा, आपला भारतीय समाजवाद हा कल्याणकारी आहे. म्हणजे काय, तर समजा सरकार पेट्रोलमधून नफा कमवतं आणि तोच पैसा उज्ज्वला योजनेसारख्या योजनांवर खर्च करून गरिबांना गॅस सबसिडी देतं. म्हणजे एका बाजूला भांडवलशाही आहे, पण त्याचबरोबर समाज कल्याणाचाही विचार आहे. हे एक उत्तम मिश्रण आहे. तिसरा शब्द आहे धर्मनिरपेक्ष, म्हणजे सेक्युलर. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे, भारताचा स्वतःचा असा कुठलाही राज्यधर्म किंवा ऑफिशियल रिलिजन नाही. सरकारसाठी सर्व धर्म समान आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीच्या धर्माचं पालन करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि इथं एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. भारताची धर्मनिरपेक्षता ही पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक मानली जाते. याचा अर्थ काय, तर आपलं राज्य सर्व धर्मांना पाठिंबा देऊ शकतं आणि गरज पडल्यास समाजातल्या वाईट प्रथा थांबवण्यासाठी धर्मात हस्तक्षेपही करू शकतं. याच्या अगदी उलट पाश्चात्य देशांमध्ये धर्म आणि राज्य यांच्यामध्ये एक पक्की भिंत आहे. तिथे धर्म हा पूर्णपणे खाजगी विषय मानला जातो. आणि मग येतात 2 जोड शब्द, लोकशाही गणराज्य म्हणजेच डेमोक्रॅटिक रिपब्लिक. यात लोकशाही म्हणजे काय, तर सरकार लोकांकडून लोकांसाठी निवडलं जातं. आणि गणराज्य म्हणजे तर देशाचा जो सर्वोच्च प्रमुख आहे, म्हणजे आपले राष्ट्रपती, ते काही वंशपरंपरेने आलेले राजाराणी नाहीयेत, ते सुद्धा जनतेनेच अप्रत्यक्षपणे निवडलेले प्रतिनिधी आहेत. तर भारताचं स्वरूप कसं आहे हे तर आपण पाहिलं. आता पुढे जाऊन बघूया की ही प्रस्तावना देशातल्या नागरिकांना कोणती वचनं देते, कोणती उद्दिष्ट साध्य करण्याचं ध्येय ठेवते. ही प्रस्तावना आपल्याला 4 मुख्य उद्दिष्टांची हमी देते. ती आहेत न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता.
लक्षात ठेवा, ही 4 मूल्य म्हणजे आपल्या भारतीय संविधानाचे 4 भक्कम आधारस्तंभ आहेत. न्याय, पण फक्त कोर्टातला न्याय नाही, तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. स्वातंत्र्य, म्हणजे फक्त फिरण्याचं नाही, तर विचार करण्याचं, बोलण्याचं आणि आपल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचं स्वातंत्र्य. समानता, म्हणजे दर्जा आणि संधीची समानता, जिथे कोणताही भेदभाव नसेल. आणि सर्वात शेवटी बंधुता, म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये असलेला भाईचारा, जो या देशाची एकता आणि अखंडता टिकून ठेवतो. पण मग एक प्रश्न मनात येतोच, की इतकी वर्ष झाली तरी या शब्दांचं महत्त्व खरंच तितकंच आहे का? प्रस्तावनेचा हा जो वारसा आहे, तो आजच्या काळात किती महत्त्वाचा आहे? याचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी ही प्रस्तावना आपल्याला सांगते की आपल्या संविधानाला ताकद कुठून मिळते, अधिकार कुठून मिळतो. आणि तो अधिकार कोणत्या बाहेरच्या शक्तीकडून नाही, तर तो थेट आपल्याकडून, म्हणजे भारताच्या लोकांकडून मिळतो. आणि ही एक ओळ, ही खरं तर या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. आम्ही भारताचे लोक, हे शब्द सगळं काही सांगतात. हेच शब्द अधोरेखित करतात की हे संविधान आपण स्वतःलाच दिलेलं आहे. ते कोणी बाहेरच्याने येऊन आपल्यावर लादलेलं नाही. आपल्या देशात सत्ता आणि अधिकाराचा अंतिम स्रोत कोण असेल, तर ती आहे जनता. म्हणून तर प्रस्तावना ही फक्त एक ओळख किंवा सुरुवात नाही. तुम्ही जर नीट पाहिलं तर मूलभूत हक्क, राज्याची मार्गदर्शक तत्व आणि नागरिकांची मूलभूत कर्तव्य, ह्या सगळ्याचं सार, ह्या सगळ्याचा अर्क आपल्याला या एका छोट्याशा प्रस्तावनेत सापडतो. तर जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. आपल्या संविधान निर्मात्यांनी या प्रस्तावनेतून एका महान भारताचं जे स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न आजच्या भारतात कितपत पूर्ण झालेलं दिसतं, यावर आपण सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा.